परमपूज्य श्री गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राम जयंतीत या उत्सवाकरता, या उत्सवाच्या निमित्ताने सामुदायिक ध्यानाकरता उपस्थित उपासकांना, हम बूंद है पर है वही सागर जिसका नाम है। मनुष्य जीवनामध्ये प्रकृतीनं अर्थात निसर्गानं जी एक संरचना तयार केलेली आहे, त्यामध्ये प्रत्येकाची एक भूमिका त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे। ही भूमिका ठरवत असताना निसर्गाप्रती अत्यंत जागृत होऊन आपल्या स्वरूपाच्या स्थितीचं अवलोकन करून ज्या सागरापासून आपला जन्म झाला आहे त्याच्यापासून अलिप्त होऊन पुन्हा त्या सागराशी समरस होता यावं, याकरता जी साधना, जी उपासना अध्यात्माच्या या प्रवाहामध्ये दिलेली आहे, या सर्व उपासनेचा सार, साधनेचा सार आणि अंतिम ध्येय अखंड शांती या उक्तीला अनुसरून जी साधना आहे तिलाच ध्यान असं म्हणतात। आम्ही पाहतो ध्यानाच्या ज्या वेळेला वेगवेगळ्या व्याख्या आम्ही अनेक ग्रंथामध्ये, अनेक सत्पुरुषांच्या त्यांच्या आत्मानुसंधानामध्ये आणि साधकाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचं अवलोकन करत असताना, चिंतन करत असताना, मनन करत असताना, अनुभव करत असताना या सर्वाचा एकच सार ध्यान म्हणजे लक्ष। परंतु लक्ष कशाचं? लक्ष अनेकाचा आपल्या प्रवृत्ती आणि प्रकृती भेदानुसार ठरलेला आहे। पहिली घडी है रोग की, दूजी घड़ी है भोग की, तीजी घड़ी चोर की और चौथी घड़ी योग की। म्हणजे प्रकृतींनी प्रत्येकाला घडीनुसार त्याचा उद्दिष्ट दिलेला आहे। परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाच्या प्रवाहामध्ये जो जो व्यक्ती या समाजाचा घटक आहे, केवळ घटक नसून त्या ईश्वराचं प्रतिनिधित्व तो करतो। आपण सामुदायिक ध्यानाच्या उपासनाला बसलेले सर्व साधक आहोत। आपलं स्वरूप समजून घेत असताना ही साधना जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे याचं प्रमाण महाराजांनी या साधनेतून आम्हाला दिलेलं आहे। स्वरूप म्हणजे अखंड स्थिती। आणि पुढे महाराज म्हणतात, जी आत्म्याची सहज गती। दिवसभर तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडता, कोणी आईच्या रूपानं, कोणी वडिलाच्या रूपानं, कोणी घराच्या प्रमुख जबाबदारीच्या रूपानं, कोणी समाजसेवेच्या रूपानं, एखादा विधायक कार्य या देशासाठी करायचं आहे त्या रूपानं। प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत, पण ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही आम्ही त्या ईश्वराचं प्रतिनिधित्व करतो या भावनेचं निरंतर चिंतन होणं या साधनेला ध्यान म्हणलेलं आहे। नाही तर हे प्रमाण आहे या गोष्टीचं की एवढ्या धकाधकीच्या जीवनाच्या अत्यंत क्लिष्ट अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सर्व स्वरूपाच्या स्थितीतून या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत। उस ब्रह्म मुहूर्त पर वह नींद त्यजी हमने। स्वरूपाचा शोध घेण्यासाठी जीवनामध्ये त्याग महत्त्वाचा आहे, त्याशिवाय स्वरूपाचा शोध नाही लागत। आणि हे स्वरूप म्हणजे काय? म्हणून महाराजांनी हम बूंद है पर है वही सागर जिसका नाम है। जीव हा ईश्वराचा अंश आपण ऐकतो की नाही, किंवा महाराज त्याचा प्रमाण देतो की नाही, त्याचा आत्मानुसंधान करणं, त्याचा शोध घेणं, त्याप्रती आपली धारणा प्रबळ करणं आणि धारणाच्या प्रबळतेच्या अंतिम स्थितीला ध्यानाचं प्रवेशद्वार म्हणलेलं आहे।
ध्यानयोग तत्वचिंतनमध्ये महाराज या गोष्टीचं विश्लेषणानं सांगतात. कुठल्याही वस्तूचं, विषयाचं किंवा ध्येयाचं ज्या वेळेला आपल्या मनात एखादा विचार स्फुरतो, तर तुमच्या शरीरामध्ये असलेला त्रिगुणात्मक वृत्ती तशा पद्धतीनं त्याच्याकडे धाव घेते. एखादा चोर, त्याला चोरी करायची असेल, अर्थात धनाची, कारण आजकाल चोरी हृदयाची फार कमी होते. ईश्वर आतुरलेला आहे. हिंद के भगवान तुम कहाँ, लगता है मुझे की आपको हिचकी आती होंगी. आपण बरेचदा म्हणतो आपल्याला उचक्या आल्या की कोणीतरी आठवण करतो म्हणून. ईश्वराने आम्हाला आठवण करावं अशा पद्धतीचं जी साधना आहे, त्या साधनेची जी प्रबळ धारणा आहे ती ध्यानामध्ये आहे. म्हणून महाराजांनी तुम्हा आम्हाला सर्व साधकांना जीव हा ईश्वराचा अंश असताना ही जी भूमिका स्पष्ट केली आहे, आणि पानी में मिलके नमक क्या रहेगा वैसा मुझे भी बनाओ, या 24 तासामध्ये 3 गुणांनी युक्त जो मानवी देह या प्रकृतीमध्ये काम करतो, त्याच्या 3 गुणापैकी जो सत्व गुण आहे तो ईश्वराप्रती अत्यंत आकर्षित व्हावा. त्या ईश्वराचं स्वरूप समजून घ्यावं, आणि त्या ईश्वराचं स्वरूप जर समजलं तर मग जैसा दिव्य दृष्टीचा प्रकाश गवसला अर्जुना लागी. काय भूमिका आहे महाराजांची. तुम्हा आम्हाला ते असं म्हणतात, ये सब बातें आप भूल चुके हो पर मैं नहीं भूला हूँ. त्यांचं अस्तित्व स्थिर आहे. पहले भी मैं था, आखिर भी मैं हूँ, सभी है गायब, अभी फिर भी मैं हूँ. या अखंड स्थितीचा धनी, याचं चिंतन मनन आणि साधनेच्या प्रवाहामध्ये तो दिव्य दृष्टीचा प्रकाश तुम्हा आम्हाला मिळावा. अर्थात तो जे जे करील ते ते कर्म पूजा तुझीच ईश्वरा. ईश्वराच्या या व्यापक उद्दिष्टानं त्याच्याकडून, देहाकडून, मनाकडून आणि बुद्धीकडून जे जे कर्म होईल ते ईश्वराप्रती समर्पित असावं. या सृष्टीच्या यज्ञामध्ये आमच्याकडून ती समिधा असावी. साधनेचा, धारणेची प्रबळता ज्या अनुषंगानं उपासनेचा विचार महाराजांनी केला, ते या सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दिलं. सद्भाविको, उपासकांनो, जीवनामध्ये अनेक थोर पुरुष, संत पुरुष, साधू पुरुष तुमच्या आमच्या अवतीभोवती आहेत. तुमचा आमचा भ्रम असा आहे की वेशभूषा रंगरूपांनी साधू किंवा समाजपुरुष ओळखता यावा. परी अंतरी जिज्ञासा असे खूप, ती धरी हूडपणाचे रूप, अल्लडपणे साहोनी ताप शोषित कष्ट वाढलो. आपल्या जीवनाचं कथन करताना असताना आत्मानुभव अध्यायामध्ये महाराजजींची ही ओवी आहे. पण हे त्यांनी तुमचं आमचं प्रतिनिधित्व केलं की साधकाची स्थिती काय असू शकते. अल्लडपणे साहोनी ताप. तुमच्या आमच्या जीवनामध्ये अल्लडपणा खूप असतो. म्हणून साधू, सत्पुरुष, समाजपुरुष हे ओळखण्यासाठी जी दिव्य दृष्टी आहे ती या साधनेतून तुम्हा आम्हाला मिळेल. मग काय होईल, आमच्या उणीवा आणि समाजातलं गुणगौरव तुम्हा आम्हाला दिसेल. सामुदायिक ध्यान संतांच्या, थोर पुरुषांच्या जीवनातल्या कार्याचा वसा, कार्याची धुरा आमच्या खांद्यावर घेणे, यासाठी ही साधना सामूहिक महाराजांनी तुम्हा आम्हाला दिली. संत कबीरापर्यंत एक संदेश पहुँचतो कि महाराष्ट्र में कोई ऐसी संत है, स्त्री संत, जिसका आविष्कार सभी लोगों ने अपने जीवन में अलग अलग रूप रंग ढंग से उन्होंने स्वीकारा है. जनाबाईचं ची प्रसिद्धी संत कबीरांपर्यंत पोहोचतात. संत कबीर अनेक थोर पुरुषांच्या भेटीच्या दरम्यान, साधकांच्या, त्यांच्या चर्चेमध्ये आलेल्या व्यक्तीतून संत जनाबाईचा फार विशेष लौकिकता त्यांच्या ऐकण्यात येते. त्यांची ही धारणा हळूहळू प्रबळ होते. अगर ऐसी कोई स्त्री संत है सो तो उनका दर्शन होना स्वाभाविक है और हमें क्यों न करनी चाहिए. हम बूंद है पर है वही सागर जिसका नाम है. आम्ही प्रत्येक जण तूच देव ऐसे आहे तत्व शोधूनही आप आहे. कुठला तत्व शोधायचा आहे, वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे.
आम्ही जे कर्म करू त्या त्रिगुणात्मक करू आणि 3 गुणाच्या आधारावर सात्विक अर्थात सत्वगुणाकडे आमच्या कर्मावर आधारित आमच्या ध्येयाला त्या परमेश्वराशी एकरूप होण्याकरता कशा पद्धतीनं ते सहाय्य ठरेल अशी प्रबळ धारणा बनावी या एकमेव उदात्त हेतूनं संत कबीर महाराष्ट्रामध्ये जनाबाईच्या दर्शनाला येतात. विचारात त्या गावी पोहोचतात. ब्रह्ममुहूर्ताची वेळ होते आणि साधारण सूर्योदयापूर्वी त्या ठिकाणी संत कबीर पोहोचतात. आणि विचारात ज्या वेळेला जातात की संत जनाबाईंचं घर कुठं आहे, तर लोकांनी जसं ज्या ठिकाणी त्यांना निर्देश करतात त्या ठिकाणी जातात आणि अवघ्या 5-25 फुटाच्या अंतरावर काही महिलांचा घोळका असतो आणि त्यांची भांडणं चालू असतात. संत कबीर त्या ठिकाणी थांबतात, भांडणाचं दृश्य डोळ्यानं पाहतात आणि महिलांचं भांडणं आपण सर्व श्रुत आहोत आणि तेही ब्रह्ममुहूर्ताला सूर्योदयाच्या पूर्वी. ध्यानाचा विषय आहे पण गमतीनं बोलतो, विनोदनानं. नळावर पाणी भरायला जातो पण पूर्ण घर आंघोळ करून त्या ठिकाणी शिव्याच्या आंघोळीनं आपण परत येतो. स्वाभाविक आहे, आपण राजस तामस आणि सात्विक गुणाने युक्त पदार्थ 3 गुणानं बनलेला आहोत, तो आपणही बनलेले आहोत. माझा व्यवहार या ठिकाणी किती जरी सात्विक असला परंतु याच्या बाहेर पडल्यानंतर एखादी विपरीत परिस्थिती डोळ्यासमोर आली तर माझा देहसुद्धा त्या पद्धतीनं त्या व्यवहाराशी तादात्म्य साधतो. अशा पद्धतीनं हे दृश्य ज्या वेळेला संत कबीर पाहतात आणि ते विचारतात की मला जनाबाईकडे जायचं आहे, तर ती भांडणारी जी बाई आहे एवढ्या मोठ्या बाईला, ती जनाबाई आहे. संत कबीर अवाक होतात. एवढ्या दूरून काशीवरून ज्यांच्या लौकिकाचा प्रभाव माझ्या अंतर्मनावर व्हावा, माझ्या धारणेला ईश्वरांप्रती, माझ्या सत्कर्माप्रती ती अत्यंत प्रबळ व्हावी, या एका ध्यानानं ज्या जनाबाईला ते भेटीला येतात आणि डोळ्यानं दृश्य पाहिल्यानंतर जनाबाईचा तो त्या महिलांसोबतचा वादविवाद पाहून ते अचंबित होतात. त्यांना असं वाटते ह्या जनाबाई असतील, प्रश्न त्यांच्या मनात, कारण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो. आणि मग शेवटी त्यांना असं वाटते का आता इथपर्यंत आलो आहे तर आपण या ठिकाणी भेटूनच घ्यावं. आणि ती भेटीला जातात. जनाबाईला साष्टांग नमस्कार करतात आणि म्हणतात, मी कबीर काशी पुण्यक्षेत्रावरून तुमच्या भेटीला आलेलो आहो. जनाबाईचं उत्तर असते कबीरांना, ठीक आहे, हे आपण नंतर बोलू, पण पहिले माझं हे भांडण सोडवा. भांडण कोणतं? की या महिलांनी, या बाईंनी माझे सर्व गोवऱ्या चोरल्या. गोष्ट क्षुल्लक. संत कबीराला आश्चर्य होते या ठिकाणी, एवढ्या मोठ्या स्थितीला, एवढ्या मोठ्या लौकिकाला पोचलेली बाई, संत म्हणून याचा लौकिक आहे आणि एका गोवऱ्यासाठी सकाळी सकाळी भांडण करावं. संत कबीर म्हणतात, बरं गोवऱ्या त्यांना दिल्या तर काय हरकत नाही, माझ्या गोवऱ्या या माझ्या ध्येयानं, माझ्या चिंतनानं, माझ्या कार्याच्या, माझ्या परमेश्वराशी तादात्म्य साधताना ह्या गोवऱ्या झाल्या आहेत आणि त्या माझ्या आहेत. मग ती बाई पुढची म्हणाली की नाही ह्या गोवऱ्या माझ्या आहेत, मग आता ओळखायचं कसं? संत जनाबाई उत्तर देतात, ज्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल नाव येत असेल त्या माझ्या. उत्तर किती सोपं आहे. संत कबीर त्या ढिगातली एक गोवरी उचलते, कानाला लावतात, त्यामधून विठ्ठल ऐकू आलं ती जनाबाईकडे ठेवतात. पुन्हा उचलतात, विठ्ठल ऐकू आलं ते जनाबाईकडे ठेवतात. जशा जशा गोवऱ्या उचलल्या, ज्या ज्या गोवऱ्यामधून विठ्ठल आलं ते सर्व जनाबाईकडे जातात. एक गोवऱ्या शिल्लक नाही राहत. दृष्टांतातून बोध असा आहे, तो जे जे करील ते ते कर्म पूजा तुझीच ईश्वरा. हम बूंद है पर है वही सागर जिसका नाम है, हम दीप है पर है वही सूरज का तेज तमाम है, हम पिंड है पर है वही ब्रह्मांड ईश्वर बन गया, हम पिंड है पर है वही ब्रह्मांड ईश्वर छा गया. तुमचं आमचं काम त्या ईश्वराशी एवढं तादात्म्य असलं पाहिजे. तो तादात्म्यता, ती साधना, ती धारणा प्रबळ होण्याच्या दृष्टिकोनातून ही साधना तुम्हा आम्हाला दिलेली आहे. म्हणून हर जीव जंतू केली, केवळ मानवासाठी नाही, या प्रकृतीमध्ये असलेल्या प्रत्येक जीवजंतूसाठीचा आमचा व्यवहार देवा समान असला पाहिजे. आणि हे एका दिवसानं होणार नाही. तुकड्या दास कहे यह बानी रोज रोज ही गाणं आहे.
दररोजच्या साधनेनं आम्हाला ती स्थिती प्राप्त व्हावी, त्या स्थितीपर्यंत आम्ही पोहोचावं. आणि जो दिव्य दृष्टीचा प्रकाश गवसला तो याच ठिकाणावरून, या स्थितीवरून गवसेल, हे निश्चितपणे महाराज आम्हाला सांगतात. म्हणून ही साधना निरंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावी. महाराजांच्या या जन्मोत्सव समितीचं, या सामुदायिक ध्यानाच्या निमित्तानं आपल्याशी सर्वांशी चिंतनाच्या रूपानं महाराज असं म्हणतात, म्हणून हे ज्ञान समुद्रा, हेच आहे ते. हम बूंद है पर सागर जिस, हेच ते सागर आहे. याला ज्ञान समुद्रा म्हणलं आहे. या समुद्रातून येणारा कुठलाही जीव तो ज्ञानच घेऊन जाईल. आणि एकदा मग काय होईल? ज्ञान आचरण मूळारंभ, म्हणजे आमचं आचरण आणि ज्ञानाचा मूळ आरंभ तो इथूनच सुरू होईल. ही सुरुवात प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावी. साधकाच्या दृष्टीनं आपला लौकिक निरंतर असा वाढत जावा, ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांच्या हृदयातल्या याच्याशी जो संवाद साधला, आपल्या कायम ऋणात राहू इच्छितो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु.